नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत सोप्या पद्धतीने झटपट आणि खूपच चविष्ट असा उपमा। सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे। चला तर मग लगेच सुरू करूया। सर्वात आधी कढई गरम करून त्यात रवा घालू, हलका गुलाबी होईपर्यंत परतवायचा आहे। तेल किंवा तूप घालून भाजून घ्या। रवा जळू देऊ नका, सतत हलवत राहा। रवा भाजून झाला की बाजूला काढून ठेवा। आता त्याच कढईमध्ये तेल गरम करू। तेल गरम झाल्यावर मोहरी घाला। मोहरी तडतडली की जिरे घालूया। शेंगदाणे घालू, परतून घेऊ। त्यानंतर हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालूया। आता त्यात कांदा घालून छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता हळद आणि मीठ घालू, परतून घेऊ। त्यानंतर रवा घालायचा आहे। मी एका साईडला पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं। आता गरम पाणी घालूया त्यामध्ये। आणि सतत ढवळत राहायचं आहे। गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या। आपला छान असा उपमा झालाय। आता वरून थोडीशी कोथिंबीर घालूया, मिक्स करू। गरमागरम मऊसूद असा आपला घरगुती उपमा तयार आहे। आजची उपमा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशा सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या रेसिपीसोबत। धन्यवाद।